गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या नवीन दिवसाची सुरुवात आणि आपल्या नवीन व्हिडिओची सुरुवात एका तर आज बघूयात दिघीतून कुठली ट्रिप मिळते. आज किती जर्नी होते बघूयात. जास्त म्हणजे आजचा दिवस खूप स्पेशल होणार आहे, कारण की मी आज 6ला कामाला लागलेलो आहे. 6ला म्हणजे गाडी वगैरे पुसली, साफ वगैरे केली गाडीला थोडंसं, आणि धूळ वगैरे खूप बसते तर साफ केली आणि 7 वाजता डॉट मी कामाला लागलेलो. तर मित्रांनो, मला मिळाली होती ट्रिप दिघीमधून शिवाजीनगरची. तर त्याचे आपल्याला मिळाले आहेत 224 रुपये आणि मीटरवरती मी 20 रुपयाची अर्निंग केलेली आहे आत्तापर्यंत. आत्ता वाजले आहेत 8. 1 तासामध्ये मला एकच ट्रिप मिळाली उबरला. मित्रांनो, ट्रिप करत करत मी आलेलो आहे स्वारगेट बस स्टॉपला, एस टी स्टँडला. तर छोटा ट्रिप करत गेलो भोसरीला, आणि भोसरीवरनं एक ऑफलाईन पार्सल होतं. ज्या काकू असतात मला देतात ऑफलाईन पार्सल, तर मी त्यांचं पार्सल घेऊन गेलो धानोरीला. धानोरी पोरवाल रोडला, लोगाव रोड, पोरवाल रोड असं आहे नाव. तिथे गेलो आणि तिथून मी हे पार्सल घेतलेलं आहे. ह्यामध्ये पण पापडे कुरवडे वगैरे असतात, आणि हे घेऊन मी आता चाललेलो आहे. तुम्हाला इथे मॅप बघायला मिळेल, तर तुम्ही इथे मॅप बघा किती लांब आहे, म्हणजे कसा आहे. 5 स्टॉप आहेत, 5 ठिकाणी हे पार्सल द्यायचं आहे. तर ठीक आहे, बघूयात त्यांची टोटल ट्रिपची पेमेंट किती होते आणि एकाच ट्रिपमध्ये आपण जास्तीत जास्त किती कमवू शकतो. आज जास्त तर ऑफलाईन मी मारतो आहे, मीटरवरती भाडं मिळालं आहे हे मला. तर बघूयात. ऑनलाईन शक्यतो थोडंसं कमीच झालं आहे आज. तरी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळेल ऑनलाईन आपण किती कमवले आहेत आणि ऑफलाईन किती कमवले आहेत. तर मी तुम्हाला आज एक मुद्द्याचं सांगतो की बऱ्याच आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर बरेच जण दह्यामध्ये मीठ टाकून खातात. मग चांगलं काय आहे? दह्यामध्ये मीठ टाकून खाणं चांगलं आहे की साखर टाकून खाणं चांगलं आहे? तर आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे की आणि डॉक्टरांचा म्हणजे सल्ला असतो की दह्यामध्ये मीठ टाकून खाण्यापेक्षा तुम्ही साखर टाकून खा, किंवा गूळ टाकून खा. गूळ मिक्स करून खाऊ शकता तुम्ही. ब्लड प्रेशरचे रुग्ण वगैरे असतात, त्यांना मीठ खाणं शक्यतो जास्त खाणं टाळायला पाहिजे. आणि साखर ही दह्यामध्ये टाकल्यानंतर ती थंड राहते, आणि उन्हाळ्यात थंड पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट शेअर करतो आहे. हा तुम्ही नक्की वाचा, व्हिडिओ पॉज करून वाचा. इथं मी आर्टिकल शेअर करतो आहे. असे रोज मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये छोटे छोटे आर्टिकल्स तुम्हाला शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल त्याचा. तर हे नक्की वाचत जा, खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत. मित्रांनो, इथं बघा किती ॲडव्हर्टाइजमेंट लावल्यात. जिकडे बघेल तिकडे फक्त ॲडव्हर्टाइजमेंट आहे. मित्रांनो, आत्ता मला एक उबरला ट्रिप आली होती, जे ती होती उंद्रीवरून कोंढव्यामध्ये म्हणजे NIBM रोड तिकडे होती. तर फेअर होता 130 रुपये, आणि एक 2 स्टॉप होते. तर मला त्यांनी ते साऊथ आफ्रिकाचे कपल होते, तिथून आलेले होते वाटतं, ते राहत होते. तर त्यांनी एक स्टॉप, असे 2 स्टॉप होते. तर एका स्टॉपला त्यांनी माझा एवढा वेळ घालवला, अर्धा तास तरी घालवला त्यांनी, मला थांबून ठेवलं. आणि दुसऱ्या लोकेशनला त्यांनी माझा अर्धा तास घालवला. असे मिळून माझा 1 तास त्यांनी घालवला. पण त्यांनी नंतर लास्टला वेळ घालवल्यानंतर मी त्यांना 2 कॉल केले की असं असं आहे, म्हणजे माझा वेळ जातो आहे, तर तुम्ही या म्हणतो लवकर. तर मग त्यांनी परत तिथूनच रिटर्न ट्रिप टाकली. गोदरेज ग्रीन म्हणून एक आहे सोसायटी उंद्रीला, तिकडची ट्रिप टाकली. म्हणजे ॲड लोकेशन केलं फक्त. मग मी सांगितलं की, तर त्यांनी ॲड लोकेशन केलं त्या ट्रिपमध्येच, आणि फेअर दाखवलं मला 247 रुपये.
पण मी टाईम वेस्ट केल्यामुळं मी त्यांना सांगितलं की मला ही ट्रिप कंप्लीट करायची नाही, मी इथे सेंड करतो आहे. तर मला ते कन्व्हिन्स करत होते की असं असं आहे, 2 लेडीज आहेत, तर तुम्ही चला हे ते. वेळ गेला 1 तास, कम्प्लिटली 1 तास गेला, त्याचं काहीच नाही. त्यांना फक्त त्यांचं काम करायचं होतं. मला तसंच थांबवून ठेवलं त्यांनी. मी त्यांना कॉल करून सांगत होतो की माझा टाईम चालला आहे, तुम्ही एंड करा, पण त्यांनी केली नव्हती. आपल्याला वेटिंग 1 तासाचे वेटिंग चार्ज जे होता तो उबेर ॲप मी लावलेला नाही, आणि मला त्याचे फक्त ₹101 मिळाला. 2 तासाचे मला ₹101 मिळाले, जे ओला उबर चालवत आहेत त्यांच्यासाठी. असे गोष्टी घडून आहेत, म्हणून थोडंसं सतर्क राहा. आणि चला तर बघूयात आता तिथून घराकडची ट्रिप मिळते की नाही, किती वेळ लागतो. तर मित्रांनो, आज होती 23 एप्रिल आणि ही आहे आजची कमाई. तर उबरला झालेले आहे आपले ₹1065 आणि ओलाला झालेले आहेत 207, 217, 67 आणि 95. याची बेरीज मी तुम्हाला दाखवतो. आणि रॅपिडोला झालेले आहेत ₹261. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे टोटल मी मारलेली आहे. आणि काही ऑफलाईन बुकिंग पण घेतल्या होत्या पार्सलच्या, त्या पण इथे मेन्शन आहेत.